भारतीय जनता पक्षाचे नेते संजय केणेकर आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊयात। संजयजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। पहाटेपासूनच मतीन पटेलच्या घरावर कारवाईला सुरुवात झालेली आहे। त्याचं भरपूर असं बांधकाम होतं, अनधिकृत होतं आणि ते आता जमीनदोस्त केलं जातंय। निदा खानला ज्या घरामध्ये आश्रय देण्यात आलेला होता ते घर सुद्धा आता जमीनदोस्त केलं जातंय। या कारवाईच्या संदर्भात तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। निश्चितच जे अवैध काम अवैधरित्या करतील, अवैध प्रॉपर्टी सांभाळून करतील, त्यांचे खऱ्या अर्थाने इथे गय केल्या जाणार नाही आणि घाण साफ करणार नाही का? या देशातली घाण साफ करायला खऱ्या अर्थाने आम्ही लागलेलो आहोत। निश्चितपणे ही घाण साफ करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे योग्य काम, चांगलं काम घाण साफ करण्याचं चालू आहे। त्यामुळे सर्व नागरिक चुकीच्या कामाच्या दृष्टिकोनातून घाण साफ आज खुश झालेले ही जी कारवाई होते। संजयजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे अनधिकृत बांधकाम होतं ते अनेक वर्षांपासूनचं होतं, ते आता जमीनदोस्त केलं जातंय। आणखी देखील काही अनधिकृत बांधकाम या परिसरामध्ये आहेत, त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई केली जाईल का? हे बघा, निश्चितच जे अवैध धंदे, अवैध प्रॉपर्ट्या सांभाळून करत असतील त्यांचे हाल हेच होतील। एक आता ही एक झाकी आहे, अजून बरंच काही बाकी आहे, ते हळूहळू सगळं काही तुम्हाला दिसूनच येईल। अगदी संजयजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या संपूर्ण कारवाईच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद।